नमस्कार, मी भरत जाधव. आता थांबायचं नाही. त्या सिनेमाचा ट्रेलर आलेला आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे कारण खूप सुंदर ट्रेलर आहे. झीने पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक आगळी वेगळी आणि मनोरंजक अशी भेट आणली आहे. ही एक खरी कथा आहे आणि प्रेरणादायी कथा आहे. प्रेरणादायी कष्ट आहेत आणि ती प्रेरणा सगळ्यांना हवी हवीशी वाटते. या कथेने प्रश्न निर्माण केलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरही दिली. माझ्यासाठी फिल्म खूप स्पेशल आहे कारण ही माझी पहिली सत्य घटनेवर आधारित मी स्क्रिप्ट करतोय. मी या सगळ्यांची कामं उत्तम झाल्यात. अर्थात उत्तम दिग्दर्शक या फिल्मला लाभला आहे तो म्हणजे शिवराज वायचळ. ही प्रेरणादायी गोष्ट सत्य घटनेवर आधारित तुमच्या भेटीला येते. 1 मे 2025ला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस ज्या दिवशी आहे. मराठी मातीतली कथा आहे. विश्वास बसणार नाही इतकं छान काम करणाऱ्या एका माणसाच्या आयुष्यावर बेतलेली ही कथा आहे. मी जे पात्र साकारते ते खऱ्या आयुष्यात कोणीतरी जगलेलं जीवन मी पुन्हा एकदा जगतीये, ह्याचा मला विशेष आनंद आहे. मारुती कदम नावाचं कॅरेक्टर करतोय. खूप जवळचं आहे, खूप स्पेशल आहे आणि आपलं आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत झी स्टुडिओज चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात मी आरजे ज्ञानेश्वरी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आमचा हा जो चित्रपट आहे तोही अशाच काही सामान्य वाटणाऱ्या माणसांच्या आयुष्यातलं असामान्यत्व शोधतोय आणि त्यांनी असं काय केलं की त्यांना वाटलं आता थांबायचं नाही हे सांगतोय. आणि या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च मधनच तुम्हाला आज अनेक गोष्टी रिव्हील होणार आहेत. सगळे गोड गोड कलाकार त्या चित्रपटात ज्यांनी गोड कामं केलेत. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव असे दिग्गज कलाकार, आशुतोष गोवारीकरांसारखा खंदा दिग्दर्शक अभिनेता म्हणून नावारूपास येत आहेत. प्रत्येकाची भूमिका खूप वेगळी आहे. प्रत्येकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपण आत्ता मुंबईत आहोत आणि मुंबईत आपल्याला खूप वेगवेगळी माणसं रस्त्यात भेटत असतात. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या तर प्रत्येकाची गोष्ट काहीतरी इंटरेस्टिंग असते, खूप वेगळी असते. तसंच जर आपण या चित्रपटातल्या माणसांना भेटलो तर आपल्याला कळतं की त्यांची सुख काय आहे, त्यांची दुःख काय आहेत, कुठल्या अडचणींचा ते सामना करत आहेत. सो तुम्हाला एकाच वेळी इतक्या सुंदर आणि दिग्गज आणि मातब्बर कलाकारांची मजाही बघायला अनुभवायला मिळेल आणि भावनिक पण व्हाल. या चित्रपटात माझी निलेश माळी एका शिक्षकाची भूमिका आहे. खऱ्याखुऱ्या आयुष्यात असणारं पात्र आहे. धडपड करून अतिशय पॅशनेटली शिक्षण देण्याचं काम करणारा असा हा माणूस आहे. आपण आपल्या सगळ्या कुटुंबियांचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मित्रमैत्रिणींना घेऊन जा, हा चित्रपट बघा. नक्की बघा. आता थांबायचं नाही तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. आता थांबायचं नाही.